यावर्षी ते चित्र आहे, कारण अनेक चाकरमानी रस्ता खराब असल्यामुळे ट्रेनचा पर्याय घेतला. तर अजूनपर्यंत 30 गोष्ट सुरू आहे असं कोकणात असं वाटतं का तुम्हाला? 30 गोष्ट म्हणजे गेली, मला असं वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच सुरू आहे ना. आपल्याकडे अजूनही कोणत्या प्रकारचे नवीन विषयच आहेत त्या निवडणुकीला. आम्ही नोकरी देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, हे सुरू आहे अजून. मी मागे एकदा माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो, बरीच वर्ष झाली त्याला. आणि तिथे गेल्यानंतर मला सगळी तो देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला, तिथला विरोधी पक्ष भांडतो कशावर. सगळं सुंदर आहे, सगळ्या नोकऱ्या आहेत, गाड्या आहेत, सगळं छान आहे, मग तिकडचा विरोधी पक्ष काय म्हणतो, काय देऊ. आपल्याकडे हेच सुरू आहे. वर्षानुवर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढतो, तेच विषय सुरू आहेत. काही त्याच्यामध्ये बदल नाही. तिसऱ्या मुंबईवरती बोलला, परंतु मुख्यमंत्र्यांकडून असं वारंवार सांगितलं तर जेव्हा कुठे विकास होत असेल तेव्हा सुरुवातीला विरोधकांकडून विरोधच होतो, त्यानंतर अरे विकासाला विरोध नाहीये. माझं म्हणणे, माणसांना अंधारात ठेवू नका. इथल्या मुलामुली आपण तेच बोलतोय का सर? मानगाव आणि रोहा यामध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर येणार होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला भूसंपादन जागा काढण्यात आली आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की रासायनिक जे कारखाने ते येणार नाही. मात्र आता प्रत्यक्षात जे आहेत ते रासायनिक कारखाने. मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर समजा आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतं, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुमचं अस्तित्व संपलं. हे रासायनिक कारखाने बिरखाने खूप नंतरची गोष्ट. पहिली जमीन विकणं, इथून पहिली सुरुवात आहे. सर, मोठा अपयश आहे का? कारण सरकारपेक्षाही जास्त, कारण की नारायण राणे असतील किंवा मुस्लिम तरतुदी. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांनी मिळून एका गोष्टींचा विचार केला पाहिजे की आमच्या कोकणाचं काय होणार. हे बघा, प्रश्न असा आहे की हे जर समजा सगळे आमदार एका आवाजात बोलले असते तर इतकी वर्ष लागली असती का रस्त्याला? म्हणजे कोकणात रस्त्यावरून फिरताना रस्ते लागणं काय असतं एखाद्या गोष्टीचे, हे कळतं आपल्याला. सर, या ठिकाणी स्थलांतर थांबत नाही. गेले कित्येक वर्षापासून कोकणात बरेच नेते काम करतात. तर स्थलांतरावरती आपण काय काम करणार आहात का? आणि लोकल ट्रेन सुरू होत नाही मानगावपर्यंत. काय स्थलांतर? इथल्या लोकांना जॉब नाही, नोकऱ्या, त्याच्यामुळे ते मुंबईला जातात, पुण्याला जातात. तर या ठिकाणी गावाच्या गाव बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी काय उपाययोजना होणार आहे की नाही? अरे मग मी आता काय बोललो रे तुम्हाला? तुम्हाला माझ्या बोलण्याचा हे कळत नाही का रे? की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना. तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसले? मी आता काय वाचून दाखवलं तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळते का प्रकल्प काय आहे तो? समजतंय का? तुम्ही कुठच्याही एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता.
सर, मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आहे आणि सुकेळी खिंड अशा 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल आहे आणि त्याचा भूर्दंड मोठा पडणार आहे. अशातच एकदा सर तुम्ही सांगितले की केंद्रीय मंत्रींनी स्वतः हात टेकलेले आहे. मग याच्यात सोल्युशन काय आहे? 17 वर्ष झाले एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात. मग आता याच्यावर सोल्युशन काय? कारण 1.5 वर्षांपूर्वी बघा, याच्या स्थानिकांनी आंदोलनं पण केली. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्यांना काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करायला तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही. 2 दिवसापूर्वी तुम्ही नाशिकचा दौरा करून आलात आणि नाशिक पुणे जो रस्ता आहे, रेल्वे मार्ग जो तो बदलण्यात आलेला आहे. आता आज तिथे आंदोलनं होत आहेत, तो रस्ता बंद पाडलेला आहे. जो मूळ मार्ग आहे तोच मार्ग थेट नाशिक पुणे असाच मार्ग मला माहिती नाही, मी पाहिलं नाही. साहेब, रायगडपासून ते सिंधुदुर्ग मालवणपर्यंत तेच नेते आणि तेच आमदार खासदार निवडून येतात. पण मागच्या निवडणुकीचं चित्र जर पाहिलं सोशल मीडियावर अनेक वेळी आले की धमकावलं जात होतं मतदारांना, जर मतदान दिलं नाही तर तुमचा निधी बंद केला जाईल. आणि ह्या सगळ्या भीतीतून मतदारांनी मतदान केलं असतं. समजा निधी येतोय असं पकडूया, तरी काय बदल होतोय? कोणता निधी येतोय जो बंद करायची धमकी दिली जाते? येऊनही उपयोग नाही ना. परिस्थिती बदलते का काही? मग मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मतदार जोपर्यंत या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाही. असंच चालू राहणार. चला. आमच्या नाकर्मांनी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत वर्षानुवर्ष. ते मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे. नवीन कशाला पाहिजे तुम्हाला? यावर्षी तेच चित्र आहे. कारण अनेक चाकरमानी रस्ता खराब असल्यामुळे ट्रेनचा पर्याय घेतला. तर अजून परत 30 गोष्ट सुरू आहे असं कोकणात असं वाटतं का तुम्हाला? 30 गोष्ट म्हणजे गेली, मला असं वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच सुरू आहे ना. आपल्याकडे अजूनही कोणत्या प्रकारचे नवीन विषयच आहेत त्या निवडणुकीला? आम्ही नोकऱ्या देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, हे सुरू आहे अजून. मी मागे एकदा माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो, बरीच वर्ष झाली त्याला. आणि तिथे गेल्यानंतर मला सगळी तो देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला, तिथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? सगळं सुंदर आहे, सगळ्या नोकऱ्या आहेत, गाड्या आहेत, सगळं छान आहे. मग तिकडचा विरोधी पक्ष काय म्हणतो? काय देऊ? आपल्याकडे हेच सुरू आहे. वर्षानुवर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढतो, तेच विषय सुरू आहेत का? आई त्याच्यामध्ये बदल नाही. सर, तिसऱ्या मुंबईवरती बोललात, परंतु मुख्यमंत्र्यांकडून असं वारंवार सांगितलं तर जेव्हा कुठे विकास होत असेल तेव्हा सुरुवातीला विरोधकांकडून विरोधच होतो, त्यानंतर अरे विकासाला विरोध नाहीये. माझं म्हणणे, माणसांना अंधारात ठेवू नका. इथल्या मुलामुली आपण तेच बोलतोय का? सर, माणगाव आणि रोहा यामध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर येणार होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला भूसंपादन जागा काढण्यात आली आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की रासायनिक जे कारखाने ते येणार नाही. मात्र आता प्रत्यक्षात जे आहे ते रासायनिक कारखाने येते. मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर समजा आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले.
मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतं, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय. मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुम्ही तुमचं अस्तित्व संपलं. हे रासायनिक कारखाने बिरखाने खूप नंतरची गोष्ट. पहिली जमीन विकणं इथून पहिली सुरुवात आहे. स्थानिक सर. नेत्यांना मोठा अपयश आहे का? कारण सरकारपेक्षाही जास्त, कारण की नारायण राणे असतील किंवा मुस्लिम तटकरे असतील. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांनी मिळून एका गोष्टींचा विचार केला पाहिजे की आमच्या कोकणाचं काय होणार. हे बघा, प्रश्न असा आहे की हे जर समजा सगळे आमदार एका आवाजात बोलले असते तर इतकी वर्ष लागली असती का रस्त्याला? म्हणजे कोकणात रस्त्यावरून फिरताना रस्ते लागणं काय असतं एखाद्या गोष्टीचे हे कळतं आपल्याला. सर एक सेकंड. या ठिकाणी स्थलांतर थांबत नाही. गेले कित्येक वर्षापासून कोकणात बरेच नेते काम करतात. तर स्थलांतरावरती आपण काय काम करणार आहात का? आणि लोकल ट्रेन सुरू होत नाही मांडवापर्यंत. काय स्थलांतर? इथल्या लोकांना जॉब नाही, नोकऱ्या, त्याच्यामुळे ते मुंबईला जातात, पुण्याला जातात. तर या ठिकाणी गावाच्या गाव बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी काय उपाययोजना होणार आहे की नाही? अरे मग मी आता काय बोललो रे तुम्हाला? तुम्हाला माझ्या बोलण्याचा हे कळत नाही का रे? की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना. तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. त्यासाठीच एमआयडीसी वगैरे असे काय प्रकल्प? एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसले? मी आता काय वाचून दाखवलं तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळतंय का प्रकल्प काय आहे तो? समजतंय का? तुम्ही कुठच्या एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता. सर, मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आहे आणि सुकेळी खिंड अशा 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल आहे आणि त्याचा भूर्दंड मोठा पडणार आहे. अशातच एकदा सर तुम्ही सांगितले की केंद्रीय मंत्रींनी स्वतः हात टेकलेले आहे. याच्यात सोल्युशन काय आहे? 17 वर्ष झाले एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात. मग आता याच्यावर सोल्युशन काय? कारण 1.5 वर्षांपूर्वी स्थानिकांनी आंदोलनं पण केली. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्यांना काही फरकच पडत नाही. रस्ता चांगला करायला तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही. तुम्ही नाशिकचा दौरा करून आलात आणि नाशिक पुणे जो रस्ता आहे रेल्वे मार्ग जो तो बदलण्यात आलेला आहे. आता आज तिथे आंदोलनं होत आहेत. तो रस्ता बंद पाडलेला आहे. जो मूळ मार्ग आहे तोच मार्ग थेट नाशिक पुणे असाच मार्ग. मला माहिती नाही, पाहिजे साहेब, रायगडपासून ते सिंधुदुर्ग मालवणपर्यंत तेच नेते आणि तेच आमदार खासदार निवडून येतात. पण मागच्या निवडणुकीचं चित्र जर पाहिलं सोशल मीडियावर अनेक वेळी आले की धमकावलं जात होतं मतदारांना. जर मतदान दिलं नाही तर तुमचा निधी बंद केला जाईल आणि ह्या सगळ्या भीतीतून मतदारांनी मतदान केलं असं. समजा निधी येतोय असं पकडूया, तरी काय बदल होतोय? कोणता निधी येतोय जो बंद करायची धमकी दिली जाते? येऊनही उपयोग नाही ना. परिस्थिती बदलते का काही? मग मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मतदार जोपर्यंत या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाही. असंच चालू राहणार. चला.